हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? खूप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहेत 1:15. आम्ही चाललेलो आहोत नागपूरला माझ्या भाच्याची शॉपिंग करण्यासाठी. तर मुलीची तर साडी आम्ही घेतलेलीच आहे, रुचिताची. पण आता सिद्धांतचे कपडे घ्यायचे राहिलेले आहे. चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. नेहमीप्रमाणे ओला करणार आहोत आणि जाणार आहोत. साडी कलेक्ट करणार आहोत मुलीची आणि त्याच्यानंतर मग सिद्धांतचे कपडे घेणार आहोत. हे आहे आसोपालचं जारी वाडा. कपडाही चांगला आहे तसा. ऑर्गेन्जा है कि बाम्बू? भाई इसमें पॉलिश करना पड़ेगा ना? पॉलिश एकच वेळा करायला लागते बघ. कडक नाही तरी पॉलिशिंग में सॉफ्टनेस आहे की साडी. हीच आहे ना, याच्यात कलर आहे. नाही तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. नवरदेवाचे कपडे बाकी आहे आणि आम्ही आमच्या साड्या घेतल्या. नवरदेवाचे कपडे राहिले. माहेश्वरी साडी घेतलेली आहे वाड्यामध्ये, एक घेतली होती. आता ताईनी पण घेतलेली आहे. कशी वाटली? ब्लाऊज पीस दाखवू का तुम्हाला? मी माझ्या साडीचं ब्लाऊज पीस दाखवते. मस्त हिरवा कंच. ताई तुझ्या साडीचं दाखव. ताईच्या साडीचं. हा कोणता? हा 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 वरचा. छान छान छान. आलिशान मध्ये आलेला होता. हे नंदा पुतळा इथेच आहे. आता बघू कलेक्शन कसं आहे ते. एकदा गरबा करून नंगा पुतळा इथे असलेलं आलिशान शॉपमधनं आम्ही सिद्धांतचे कपडे घेतले. त्यानंतर इथलं जे इंटेरियर आहे ते बघावंसं वाटलं मला आणि तुम्हाला दाखवावंसं सुद्धा वाटलं. त्यानंतर मुलीची जी ज्वेलरी वगैरे आहे तर ती घेतली. त्यानंतर बांगड्या घेतल्या. ज्वेलरी घेऊन झाली, बांगड्याही घेऊन झाल्या. छोटी मोठी जी शॉपिंग होती ती करून झालेली होती. त्यानंतर नंगा पुतळा इथेच असलेलं डागा हे शॉप आहे साडीचं आणि इथे लेहरिया पॅटर्न जे आहे तर त्याच साड्या सगळ्या आहेत शिफॉनच्या. तर त्याच्यातली एक साडी मी घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायला रामभंडार इथे गेलो. तर फ्रेंड्स, दुसऱ्या दिवशी पोळा होता आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली. नैवेद्य वगैरे काढून झालं, जेवण झालं. जसं तुम्हाला माहीतच आहे 24 तारखेला माझ्या भाच्याचं साक्षगंध आहे. त्याच्यासाठी म्हणून पार्थला सुद्धा कपडे घ्यायचे होते. म्हणून आम्ही मेट्रोने बर्डीवर जाणार होतो. बर्डीवरच आशिष एनेक्स हे शॉप आहे तर तिथनंच त्याला कपडे घ्यायचे होते. म्हणून आम्ही मेट्रोने गेलो. बैग में ये कौन से मिट्टी के एक कौन से मिट्टी के? हाँ छान आहे. इथे डोनेशन केल्यानंतर ही गणपतीची मूर्ती मी आलेली आहे आणि छान आहे. हे बघा, हे गणपती आहे ठेवलेले आणि किती पण पैसे टाका तुम्ही आणि हा गणपती तुम्हाला मिळेल शॉपिंग केल्यानंतर. असाच नाही. ही गणपती पर्यावरणपूरक आहे आणि याचं कसं हे इको फ्रेंडली आहे. जसं तुम्ही जसं प्लांट आपला आहे ना, हां, ते कुंडीमध्ये त्याला टाकायचं आणि जसं आपण विसर्जन करतो सेम तसं. हां हां छान. आणि ही सर्व जे म्हणजे याचे जे डोनेशन आहे ते गोशालामध्ये ते अच्छा त्यांना समर्पित केलं जाईल ते. हां 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 छान छान आहे. हे आवडलं मला, मस्त वाटलं. आणि मेन म्हणजे गणपती मिळालेलं. थँक्यू. एक गणपती मिला भाई को.
त्यानंतर मेट्रोनीच आम्ही इतवारीमध्ये आलो, कारण मला साड्या कलेक्ट करायच्या होत्या. त्याच्यानंतर मला हे चिप्स खायचे होते. कारल्याचे चिप्स मला प्रचंड आवडतात आणि इथे छान मिळतातही वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स. त्यानंतर गणपती बाप्पांचं आसन घेण्यासाठी म्हणून मी इतवारीत आलेली होती. इथे छान छान आसन होते, ते आसन घेतलं. त्यानंतर इतवारीमधनंच ओला बुक केली आहे मी आणि घरी आलो. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस मी मेहंदी काढायला बोलवलेलं होतं एका मुलीला. छानपैकी मेहंदी काढली. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा.